बातमी आहे पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातली महत्त्वाची अपडेट। अपघात प्रकरणी पोलीस आणि डॉक्टरांवरती कारवाई सुरू असतानाच आता आमदार सुनील टिंगरे यांच्यावरती अनेक आरोप होत आहेत। ससूनमधल्या ज्या डॉक्टरनं आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले त्याच डॉक्टर अजय तावरेंसाठी सुनील टिंगरेंनी शिफारस पत्र लिहिल्याचं समोर आलंय। टिंगरेंनी मंत्री हसन मुश्रीफांना लिहिलेलं पत्र विरोधकांकडून ट्विट करण्यात आलंय। डॉक्टर अजय तावरे याच्यावरती याआधी सुद्धा अनेक प्रकरणांमध्ये आरोप झालेले आहेत। त्यांना त्यांच्या पदावरनं बाजूलाही करण्यात आलंय। असं असतानाच ससूनच्या डीनचा अतिरिक्त कारभार डॉक्टर तावरेंना देण्यात यावा अशी शिफारस सुनील टिंगरेंनी 26 डिसेंबर 2023ला पत्र लिहून केली होती अशी माहिती मिळते। आणि आता याच तावरेंनी पुणे अपघातातील आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलले आणि आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला। टिंगरेच्या शिफारस पत्र जे आहे ते सुद्धा समोर आलेलं आहे। एकीकडे ससूनच्या डीनचं अतिरिक्त पदभार देण्याबाबतचं एक जुनं पत्र जे सुनील टिंगरे यांनीच दिलेलं होतं ते समोर आलेलं आहे, तर दुसरीकडे लाच घेऊन रक्ताचे नमुने बदलले होते, अदलाबदल करण्यात आलेली होती जेणेयोगे अल्पवयीन मुलानं दारू प्यायलेली नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न त्याकरवी झालेला होता। मात्र हा सगळा प्रयत्न फसलाय, पुणे पोलिसांनी तो हाणून पाडलाय। अधिक माहिती घेऊयात, प्रतीक्षा पारखी आमचे प्रतिनिधी पुण्यातनं आपल्या सोबत आहे। प्रतीक्षा, एकीकडे हे सगळे प्रयत्न होत असताना सुनील टिंगरे यांचं नाव सातत्यानं समोर येत होतं आणि आता तर शिक्कामोर्तब होते एक पत्र समोर आल्यामुळे। नक्कीच हे जे पत्र आहे हे सुनील टिंगरे यांनी अजय तावरे यांची शिफारस पत्र हे हसन मुश्रीफांना केलं होतं की जेणेकरून ससूनच्या अधीक्षकपदी त्यांची नियुक्ती व्हावी, यासाठी सुनील टिंगरे यांनी ही शिफारस पत्र तयार केलं होतं। मात्र अजय तावरे यांचं नाव ज्या प्रकारे समोर आलं, कारण पोलिसांनी 2 रक्ताचे नमुने घेतले होते, यातल्या एका रक्ताच्या नमुन्याचं आणि मुलाच्या वडिलांच्या रक्ताच्या नमुन्याचे डीएनए हे एक आले, तर दुसरा जो रक्ताचा नमुना घेतला होता याचा जो डीएनए रिपोर्ट होता हा चुकीचा आला होता। याच्यावरून संशयाची सुई फिरली आणि पोलिसांनी पहिल्यांदा त्यांचे जे सहाय्यक श्रीहरी हरनोळ यांना ताब्यात घेतलं आणि त्यांनी अजय तावरे यांचं नाव पुढे केलं। मात्र अजय तावरेंना जेव्हा अटक करण्यात आली आणि चौकशी करण्यात आली तेव्हा अजय तावरेंनी सुनील टिंगरेंचं नाव समोर घेतलेलं आहे। चौकशी दरम्यान त्यांनी सुनील टिंगरेंचं नाव समोर घेतलेलं आहे। एका आमदाराचा मला फोन आला होता आणि रक्ताचे नमुने हे बदला, रक्ताचे रिपोर्ट हे बदला असं सांगण्यात आलं, त्याच्यासाठी मला लाच देण्यात आली आणि आमिष दाखवण्यात आलं असं देखील अजय तावरे यांनी चौकशी दरम्यान स्पष्ट केलेलं आहे। आणि आता मी सगळ्यांची नावं समोर घेणार आहेत, त्याच्यामुळे कुठे असंही तावरे म्हटलेत, त्याच्यामुळे कुठेतरी संपूर्ण संशयाची सुई ही सुनील टिंगरे यांच्यावर फिरत आहे। कारण की सुनील टिंगरे हे पहिल्या दिवसापासूनच या केसशी जोडले गेलेले आहेत। ज्या प्रकारे ते येरोळा पोलीस स्टेशन मध्ये गेले, त्यांनी बाकीच्या ज्या काही गोष्टी केल्या, ते म्हटले की सुनील अग्रवाल यांच्याकडे मी काम करायचो आणि त्याच्यामुळे त्यांचा मला रात्री फोन आला आणि रात्री 3:30 वाजता मी येरोडा पोलीस स्टेशन मध्ये काय प्रकार आहे बघण्यासाठी गेलो। मात्र सुनील टिंगरेंनी पोलिसांवर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला अशी माहिती समोर येत आहे। आता सुनील टिंगरेंनी या 2 जे डॉक्टर आहेत यांना देखील आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे। काल श्रीहरी हरनोळ यांच्याकडून 2.5 लाख रुपये कॅश घेण्यात आलेली आहे। तो जो शिपाई आहे त्याच्याकडून घटकांबळे म्हणून शिपाई आहे त्याच्याकडनं 50,000 रुपये रोख पोलिसांनी जप्त केलेली आहे। त्याच्यामुळे कुठेतरी सुनील टिंगरेंचा या पूर्ण प्रकरणाशी संबंध आहे का याची संपूर्ण पडताळणी सुरू आहे आणि याच्यातच हे शिफारस पत्र जेव्हा समोर येत आहे तेव्हा नक्कीच सुनील टिंगरे यांचा या प्रकरणाशी संबंध आहे। मात्र तो काय संबंध आहे हे पोलीस शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत। प्रज्ञा, 2 लोक यामध्ये चिरडले गेलेले आहेत आणि इतकं सगळं होऊनही आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत होता। काय नेमकं यामागचं कारण आहे? केवळ एकमेकांशी असलेले लागेबांधे इतकंच कारण आहे की काही इतरही कारण आहेत? नक्कीच इतर कारणही असू शकतात, कारण की ज्या प्रकारे सुनील टिंगरेंनी या संपूर्ण प्रकरणामध्ये एंट्री केलेली आहे, पहिल्या दिवसापासून म्हणजे रात्री 3:30 वाजता जे सुनील टिंगरे हे आमदार आहेत आणि ज्यांनी आमदारांची कामं करण्यासाठी ज्यांना नियुक्त केलेलं आहे अशा लोकांसाठी यांनी कधी एवढा पुढाकार घेतला नाहीये। तर या अग्रवाल कुटुंबांसाठी सुनील टिंगरे रात्री 3:30 वाजता पोलीस स्टेशन मध्ये काय करत होते
याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दुसरीकडे अजय तावरे यांची शिफारस जी केलेली आहे पत्र देऊन हसन मुश्रीफांकडे, याचा काय संबंध आहे? आणि जर असं असेल, त्यांनी शिफारस केली असेल, तर आता त्या शिफारसीचं मी तुला पत्र दिलेलं आहे, तर मग तू आता हे रक्ताचे नमुने बदल, याच्यासाठी पण देखील दबाव आणला गेला असेल सुनील टिंगरे यांच्याकडनं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सुनील टिंगऱ्यांचा या संपूर्ण प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे याचा अजून उलगडा होत नाहीये. याचं उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे आणि याच्याकडेच संपूर्ण लक्ष आहे की सुनील टिंगऱ्यांचा या संपूर्ण प्रकरणाशी काय संबंध आहे. नक्कीच प्रज्ञा. नक्कीच प्रतीक्षा, आणि या संदर्भातले सुद्धा काही अपडेट्स असणार आहेत तेही तुमच्याकडनं घेणार आहोत. तुमचा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.